मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता बाहेर चाललेली असते तेव्हा सत्या म्हणतो, अशी उन्हातानातून चालू नको, कारण माझ्या फुलासारखी बायको अशी उन्हात कोमेजेन हे मला आवडणार नाही. तेव्हा ती आता हसते आणि म्हणते, खरं आहे का हे? मग आता तो म्हणतो, हो हे खरं आहे. त्याचवेळी मला जरा दुसरीकडे जायचंय, मिलिंद दादांना भेटायचंय असं आता मीरा म्हणते. तेव्हा सत्या म्हणतो, अगं पण मी तुला सोडतो की. तेव्हा ती म्हणते, नको, मी माझी जाते चालत, तुम्ही तुमचं जा गाडीवर. त्यावेळी आता तो ठीक आहे असं म्हणतो. एवढ्यातच आता सत्याला एक फोन येतो. तेव्हा सत्या फोनवर म्हणतो की 0 मिनिटात मी आलो असं म्हणून तो लगेच जायला निघतो. आता दोघेही एकमेकांना बाय असं करतात आणि लगेच तेथून जातात. त्यानंतर आता सत्या तेथून गेल्यानंतर मीरा मनातच विचार करते, मिलिंद दादा येण्यासाठी तर अजून खूप वेळ आहे, उगीच लवकर येऊन थांबले असं म्हणून ती तेथेच उन्हातानात थांबलेली असते. त्याचवेळी सत्याचा एक मित्र तेथे येतो आणि वहिनी, तुम्ही इथे असं उन्हात का थांबलात असं विचारतो. तेव्हा ती म्हणते, काही नाही, मिलिंद दादांकडे मला जायचं होतं. त्यानंतर माझ्या गॅरेजच्या तेथे थांबा थोडा वेळ, म्हणजे मिलिंद येईल. सत्याचा मित्र आता म्हणतो. त्यावेळी मीराच्या मनात विचार येतो की गॅरेजमध्ये गेले तर गाडीचं काम कुठपर्यंत आलं आहे हे सुद्धा पाहता येईल. या विचाराने ती लगेच गॅरेजमध्ये जाते. त्यानंतर आता सत्याची जुनी गाडी ही तेथेच असते. तेव्हा आता मीरा लगेच विचारू लागते की कुठपर्यंत गाडीचं काम वगैरे झालंय. तेव्हा तो म्हणतो, खर्च सुद्धा खूप आहे आणि त्याचबरोबर इथे पार्ट सुद्धा व्यवस्थित मिळत नाहीयेत. मग आता मीरा म्हणते की सगळं काही होईल, तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका. सत्याचा मित्र म्हणतो, आपला डॉक्टर आहे की गाड्यांचा, तो करेल नीट गाडी. त्यावेळी आता त्यांना कुठे टाइम असतो एवढा असं सत्याबद्दल आता मीरा म्हणते. मग दुसरी कुणाकडून गाडी रिपेअर करून घेतलेली अजिबात त्याला आवडत सुद्धा नाही असं सत्याचा मित्र म्हणतो. त्याचवेळी तेथे एक पॅम्पलेट लावलेलं असतं. तेव्हा त्या पॅम्पलेटकडे मीरा ही पाहतच राहते आणि विचारते, काय हो इथे जे पॅम्पलेट लावलंय, नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तर ते सुद्धा गाडी नीट करून देतील का? तेव्हा तो मित्र म्हणतो की हो ते पण देतील, परंतु आपल्या सत्यदादाला नाही आवडत गाडीला दुसरं कोणी हात लावलेला. मग मीरा आता ते पॅम्पलेटच घेऊन घरी जाते. दुसरीकडे आता रवी हा त्याच्या मैत्रिणीला भेटायला येत असतो. त्याच वेळी आता तिचा मध्येच त्याला फोन येतो. तेव्हा तो म्हणतो, आय एम सॉरी, हां मी जरा आज खूप लेट झालोय, पण मला माफ कर. तेव्हा ती म्हणते, ऐक ना, अरे मलाच खूप अर्जंट काम आले, त्यामुळे मी आज काही तुला भेटायला येऊ शकत नाहीये. त्यामुळे प्लीज तूच एक काम कर ना, तू आज घरी जा, मी काही आज तुला भेटायला येत नाहीये, आपण उद्या भेटूयात, मी माझा वेळ तुला उद्या नक्कीच देईल एक्स्ट्राचा. आता रवीला काय बोलावं हे सुचत नाही. मीरा आता घरी आलेली असते. त्याच वेळी आता ती पर्समधून ते पॅम्पलेट काढते आणि पॅम्पलेट काढल्यानंतर गॅरेजवाल्याचा फोन लगेच आपल्या फोनमध्ये डायल करते आणि त्यांना कॉल करते. मीरा अगोदर तिची ओळख सांगते आणि तुम्ही गाड्या दुरुस्त करता का असं विचारते. तेव्हा ते तिकडून म्हणतात की हो आम्ही करतो गाड्या दुरुस्त. तेव्हा गाडीला नक्की काय झालं आहे असं आता पुन्हा ते एकदा विचारतात. तेव्हा ती म्हणते, नक्की काय झालंय ना, एवढं मला डिटेलमध्ये माहीत नाही. तेव्हा तुमची गाडी आमच्या शोरूमला घेऊन या, म्हणजे आम्ही चेक करतो असं तो माणूस म्हणतो. तेव्हा ती म्हणते की नाही, तिकडे आणता येणार नाही, कारण गाडी खूप दिवस झाले चालू होतच नाहीये, बंद पडली आहे, त्यामुळे तुम्हीच याल का? त्यावेळी आता तो म्हणतो, बरं ठीक आहे, आमचा माणूस येईल आणि बघून जाईल. हा आमचा पत्ता मी तुम्हाला तुमच्याच मोबाईलवर सेंड करते, तुम्ही उद्या माणूस पाठवा आणि सर्व गाडी चेक करा असं मीरा म्हणते. तेव्हा ठीक आहे असं समोरचा माणूस म्हणतो आणि मग फोन ठेवतो. फोन ठेवल्याबरोबरच इकडे मीरा ही रूममध्ये असते आणि तिच्या हातात ते पॅम्पलेट असतं. तेवढ्यातच सत्य आता समोरून येतो, तर मीरा ते पॅम्पलेट मागे लपवते. तेव्हा तो विचारतो, काय ग, काय चाललंय? मग आता ती म्हणते, काही नाही, जरा काम आहे माझं, माझ्या कामाबद्दल नाही का मी विचार करत होते, त्याचं हे पॅम्पलेट आहे. तेव्हा तो म्हणतो, कुठे जायचंय तुला, मी लगेच सोडतो की. मग आता ती म्हणते, नको. पुढे आता मीरा एकदम शांत शांत असते. तेव्हा आता तो म्हणतो, मिलिंद दादाला भेटायला जायचंय का, मग चल ना. तेव्हा ती म्हणते, हो नाही, मला आईचा फोन आला होता, ऑर्डर देण्यासाठी जायचंय, तुम्ही एक काम करा, मी जाते ऑर्डर द्यायला, तुम्ही अगोदर जेवण करून घ्या, मग नंतर गाडी रिपेअर करायला सुद्धा तुम्हाला जायचं असेल ना. तेव्हा सत्या म्हणतो, हो ते तर आहेच, आज मी गाडी रिपेअर करायला जाणारच नाहीये. तेव्हा मीराला धक्का बसतो. ती विचारते, का बरं? मग आता आजकाल तुम्ही जातच नाहीये का गाडी रिपेअर करायला असं मीरा विचारते. तेव्हा सत्या म्हणतो, मला ना अक्षरशः कंटाळा आलाय, कारण त्या गाडीचे पार्टच भेटत नाहीये, मी तरी काय करू?
त्यानंतर आता नक्की गाडीला झालंय तरी काय, त्या पार्टचं नाव काय, असं आता मीरा विचारते. तेव्हा आता सत्या तिला सगळी काही माहिती सांगत असतो. जर गाडीचा पार्टच खराब झाला तर इंजिन तरी कसं चालेल, म्हणजे त्या गाडीच्या अन्ननलिकेचा जो पाईप आहे ना तो सुद्धा लीक आहे आणि कार्बोरेटरची अवस्था अशी झाली आहे ना की एखाद्या खोकून खोकून माणसाची कशी अवस्था होते सेम तशी. हे सगळं ओपन करून व्यवस्थित नीट करायचं म्हटल्यानंतर त्रास तर होणारच ना, आणि पैसा सुद्धा खर्च होणार. 25-30 हजार रुपये तर नक्कीच खर्च होतील. आणि तुला हे सगळं सांगून तुला तरी काय कळणार आहे यातलं, असं आता सत्या म्हणतो. मग आता ती म्हणते की हो ना, मला तरी काय कळणार आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं तूच विचारलं मला म्हणून मी तुला सांगितलं. त्यावेळी ती म्हणते, हो पण काहीतरी समजेल असं बोला की. आता तो म्हणतो की एखाद्याची किडनी जर खराब झाली तर मग ती किडनी पुन्हा तशीच्या तशी मिळेल याची काही गॅरंटी नसते ना. तसंच गाडीच्या पार्टचं असतं. अगं गाडीचे पार्ट हे खूप महाग असतात आणि त्याचबरोबर ते पहिल्यासारखे ओरिजिनल मिळत नाही, डुप्लिकेट मिळतात. त्यामुळे मी कुणावरच असा विश्वास ठेवू शकत नाही. जाऊ दे, तुला यातलं सांगून काहीही उपयोग नाही. तेव्हा मीरा म्हणते, जेवढं कळायचं ना तेवढं मला नक्कीच कळतं. तेवढ्यातच आता सुधाकरराव हे जेवायला चला रे बाळांनो असा आवाज देतात. मग आता सत्या बाहेर जातो तर मीरा ही त्या गाडीबद्दल विचारच करत राहत आणि त्या पॅम्पलेटकडे पाहत राहते. कारण काहीही झालं तरी सत्याची गाडी आता लवकरात लवकर दुरुस्त होणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आता सत्याची गाडी जर लवकरात लवकर दुरुस्त झाली नाही तर मग बिचाऱ्याचा मूड ऑफ होईल. त्याला मला सरप्राईज द्यायचे असं मीरा आता मनातच ठरवते. त्यानंतर आता ती लगेच कपाट उघडते आणि त्यामध्ये आपला गल्ला पाहते तर नवऱ्यासाठी तिने पैसे साठवलेले असतात. त्यावेळी ती आता मनात विचार करते की काहीही झालं तरी आता मी यांची गाडी रिपेअर करायला सांगणारच आहे. आपल्या नवऱ्याची डार्लिंग त्यांच्या घरी त्यांची बायकोच घेऊन येणार असा आता मीरा मनातच विचार करते. तर दुसऱ्या दिवशी मीराने ज्या मेकॅनिकला कॉल केलेला असतो तो मेकॅनिक आता सत्याची गाडी नीट करत असतो. तेव्हा आता सत्याचा मित्र म्हणतो, इथे हात लावायचं काम नाही कारण आमचा सत्यदादा तुझा हात तोडून ठेवेन. त्यावेळी मी तर गाडीचा जादूगार आहे जादूगार असं केस आता कंगव्याने विचारत तो मेकॅनिक म्हणतो. तेव्हा मला सुद्धा गाड्या व्यवस्थित नीट करता येतात. मला जेवढं काम सांगितलंय तेवढं तर मी करणारच ना, असं आता तो मेकॅनिक म्हणतो. तेव्हा तुला कुणी सांगितलं हे काम करायला असं सत्याचा मित्र विचारतो. तेव्हा मीच काम सांगितलं आहे यांना असं मीरा म्हणते आणि त्याच्या मित्राकडे पाहून आता हसते. कारण आता काहीही झालं तरी सत्याची गाडी लवकरात लवकर ठीक झाली पाहिजे, नाहीतर त्याला अक्षरशः वेळ लागेल असं मीरा मनात म्हणते. त्यानंतर तो मेकॅनिक म्हणतो की आता याच्या समोर सांगा की तुम्हीच मला बोलवलं होतं गाडी नीट करण्यासाठी. मग आता मीरा म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा. मग आता सत्याचा मित्र म्हणतो, वहिनी अहो सत्यदादाला जर याबद्दल समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यानंतर आता मेकॅनिकला पुढे मीरा विचारू लागते, काय काय झाले गाडीला ते मला सांगा बरं. मग आता गाडीचं इंजिन पूर्णपणे कामातून गेले, कार्बोरेटरचे हाल होऊन गेले आहेत असं आता तो मेकॅनिक सांगतो. त्यावेळी मीरा विचारते, पेट्रोलचं जी काही नळी होती ती गळत होती त्याचं काय झालं, मग ती लीक झाली आहे ना. मग आता तो मेकॅनिक हा मीराकडे पाहतच राहतो कारण आता बहिणी तर खूपच हुशार दिसतीये, हिला गंडवण्यात काही अर्थ नाही असं त्या मेकॅनिकला वाटतं. तर दुसरीकडे रिया आता थोडी लेट येते. रवी अगोदरच तिची वाट पाहत तिथे थांबलेला असतो. तेव्हा आता रिया म्हणते, कसं आहे ना, अरे मला जरा यायला उशीरच झाला. मग आता तो म्हणतो, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय, म्हणून तो तिला आता एक चॉकलेट दाखवतो. तेव्हा ती आता म्हणते, रवी तू काय रे बोरिंग आहेस का जरा. अरे तू एवढा शेफ आहेस ना, मग तुझ्या हाताने मला चॉकलेट बनवून आणायचं किंवा एखादा चॉकलेट शेक वगैरे किंवा चॉकलेट केक वगैरे. मग आता तो म्हणतो, अगं थांब थांब किती बोलशील, तू विषय वाढवून उगीच मला डायव्हर्ट करू नकोस हा. तेव्हा रिया म्हणते, तसं नाहीये रे, आणि जर तू असं वागणार असशील ना तर मी निघतो यार असं म्हणून आता रवी निघालेला असताना रिया त्याचा हात पकडते आणि म्हणते की रवी
अरे थांब की प्लीज. मग आता त्याचा तो पकडलेला हात पाहून तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि सॉरी असं म्हणतो. तेव्हा रिया आता विचारते, बोल ना, तुला काय सांगायचंय. रवी आता खूप एक्साइट असतो की आपल्या मनातील सगळं काही आता रियाला सांगायचं आणि मग ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. आता रवीच्या मनात असतं काहीही झालं तरी आज मला हिला प्रपोज करायचंच आहे आणि म्हणूनच तो तिच्याकडे आता खूप वेळ पाहतच राहतो, तिच्यावरून नजरच हटवत नाही. तर ती सुद्धा एकटक त्याच्याकडे पाहत. तर दुसरीकडे आता तो मेकॅनिक म्हणतो, वहिनी अहो तुम्ही तर खूपच हुशार निघालात. अहो बरं झालं की तुम्हाला माहित आहे पेट्रोलची नळी सुद्धा लीक आहे म्हणून. त्यावेळी आता ती म्हणते, हो मला सगळं काही माहित आहे, मी एवढीही अडाणी नाहीये. तेव्हा तो आता म्हणतो, हो ते तर आहेच, मग आता काहीही झालं तरी मला यांना ही गाडी सरप्राईज म्हणून द्यायची आहे, अगदी व्यवस्थित चालली पाहिजे असं आता मीरा म्हणते. तेव्हा तुमचं दादांवरचं प्रेम खरंच खूप महान आहे, किती रोमॅन्टिक आहात तुम्ही असा आता तो मेकॅनिक काही पण बोलू लागतो. त्याच वेळी आता मीराला आता कसं तरीच होतं. ती म्हणते, हो दादा मी काय विचारलंय, तुम्ही काय म्हणताय. नंतर तो मेकॅनिक म्हणतो, ऐका ना अहो मी सुद्धा हेच सांगतोय की कुणी कुणासाठी एवढं करत नाही, तुम्ही तुमच्या मिस्टरांसाठी म्हणजे आमच्या दादांसाठी खूप काही करताय. अहो खरंच तुमची जोडी ना अशीच सलामत राहो असं सारखं सारखं तो आता म्हणत असतो. तेव्हा ती म्हणते, अहो गाडीला किती खर्च येणार आहे ना तेवढं सांगा फक्त मला. मग आता तो म्हणतो की गाडीला किती खर्च येणार आहे ते मला एवढं नाही सांगता येणार. त्यानंतर तो काही पण असा बडबडू लागतो. तर मीरा आता रागातच त्याच्याकडे पाहू लागते आणि त्यानंतर खूप कन्फ्यूज होते की याचं चाललंय काय नक्की. दुसरीकडे आता रवी म्हणतो, ऐक ना रिया मी खरं सांगू का तुला. त्यावेळी ती विचारते काय. मग आता तो आता एक बॉक्स तिच्या समोर ठेवतो आणि तिला तो उघडायला सांगतो. तेव्हा ती विचारते यामध्ये काय आहे. तो म्हणतो उघडून तर बघ काय आहे यामध्ये. तेव्हा ती आता लगेच ते बॉक्स सुद्धा उघडते आणि त्यामध्ये पाहते तर हार्ट शेपचा त्यामध्ये केक असतो आणि त्यावर लव असं लिहिलेलं असतं. तेव्हा रियाला समजतं की रवी माझ्यावर प्रेम करतोय. मग आता तो तिला आरशात स्वतःला पाहायला सांगतो आणि आय लव रिया असं म्हणतो. त्यावेळी ती सुद्धा खूपच खुश होते आणि रवीकडे तिथे जात त्याला घट्ट मिठी मारते. दोघेही एकमेकाच्या प्रेमामध्ये आकंठ बुडून गेलेले असतात. तेव्हा त्या दोघांनाही आनंद होतो की दोघांनाही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलंय. मग आता ती सुद्धा आय लव्ह यू टू रवी असं म्हणते. मग रवी हा तिच्याकडे पाहतच राहतो. तर ती खूप गोड लाजते. दुसरीकडे तो मेकॅनिक काम न करता आता मीराचं खूप डोकं खात असतो. तो म्हणतो माझी प्रेमा. मग आता मीरा म्हणते, काय झालं असं काय म्हणताय तुम्ही माझी प्रेमा म्हणजे. तेव्हा तो म्हणतो, गैरसमज करून नका घेऊ, अहो माझ्या बायकोचं लग्नानंतर नाव काय आहे माहिती आहे का, प्रेमा. तेव्हा ती म्हणते, अच्छा असेल मला माहीत नाही. अहो मी सुद्धा माझ्या बायकोला असे नवनवीन गिफ्ट देत असतो म्हणजे ती कशी खुश असते. ती खुश असली की घरातील वातावरण कसं प्रसन्न असतं. मग ती सुद्धा खुश आणि मी सुद्धा खुश. मीरा म्हणते, अहो दादा तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय, मी प्रेमाचं काही बोललेच नाही, मी गाडीच्या खर्चाबद्दल विचारतीये. तेव्हा या गाडीला 35,000 रुपये तरी खर्च होईल असं मेकॅनिक म्हणतो. तेव्हा मीराला जरा धक्काच बसतो. तेव्हा ती म्हणते, एवढे पैसे. अहो माझा नवरा तर म्हणाला होता की फक्त 20-25 हजारामध्ये काम होईल, काही कमी जास्त नाही का. मग आता तो म्हणतो की कमी एवढं काही होणार नाही कारण सर्व्हिस चार्जेससुद्धा लागतात, आम्हाला इथपर्यंत यायचं असतं. मग आता ती म्हणते, प्लीज बघा ना काहीतरी, कारण माझा नवरा या गाडीला डार्लिंग असं म्हणतो. त्याच वेळी आता लगेच आपली केस विंचरत तो म्हणतो की डार्लिंग म्हणतो का, मग बघायला पाहिजे काहीतरी, प्रेमासाठी तर मी काही सुद्धा करू शकतो असं म्हणून तो पुन्हा आता कंगवा काढून ते केस विंचरू लागतो. मीरा मनात विचार करते की हा जरा विचित्रच नमुना आहे. त्यानंतर तो मेकॅनिक म्हणतो, ऐका ना मी 30,000 डन करतो. तेव्हा मीरा आता मनातच विचार करू लागते की 30,000 म्हणजे इथे 5,000चाच फक्त प्रश्न येतोय, तसं 25,000 रुपये बजेट होतं. परंतु ही गाडी जर नीट झाली आणि यांच्या चेहऱ्यावर जर आनंद मी पाहिला तर ते 5,000 रुपये कुठचे कुठे फिटून जातील. याचा अर्थ असा की गाडी 2 दिवसात रिपेअर होईल आणि यांनी जर रिपेअर करायला घेतली तर त्यासाठी खूपच उशीर होईल. मग आता काय करावं हा प्रश्न तिला पडतो. तेव्हा ती आता त्या मेकॅनिकला मागचा पुढचा विचार न करता सांगून टाकते की ती म्हणते, चला मग 30,000
10,000मध्ये आपण डन करूयात. तेव्हा तो मेकॅनिक खुश होतो आणि उद्याच गाडीचं काम सुरू करतो असं म्हणतो. पण सत्याचा जो मित्र असतो ना, तो म्हणतो वहिनी आपण काही चुकीचं करत नाही आहोत ना, कारण मला असं वाटतंय आपण घाई करतोय. सत्यदादाच्या एकदा तरी कानावर घातलं पाहिजे. तेव्हा ती म्हणते नको, तुमचा सत्यदादा हा अजिबात ऐकणारा माणूस नाही आहे. आपल्याला त्यांना सरप्राईज द्यायचा आहे आणि मी हे सरप्राईज देणारच. त्यामुळे भाऊजी आपण एका टीममध्ये आहोत ना, तुम्ही अजिबात त्यांना काही सांगायचं नाही, चालेल ना. मग आता सत्याच्या मित्राचा सुद्धा नाईलाज होतो. तेव्हा तो आता म्हणतो वहिनी मला यामध्ये जरा रिस्क वाटतेय, पण ठीक आहे तुमच्या मनासारखं होऊ देत. त्यानंतर तो मेकॅनिक आता लगेच तेथून जातो आणि म्हणतो वहिनी उद्या येतो हा. मग आता सत्याचा जो मित्र असतो तो आता लगेच मीराला विचारतो वहिनी यामध्ये काही रिस्क तर नाही ना. तेव्हा मीरा म्हणते रिस्क तर काही नाही आहे, पण आता यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल की नाही. तेव्हा आता हो असं आता त्याचा मित्र म्हणतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या गाडी घेऊन चाललेला असताना त्याचा मित्र भेटतो. तो आता त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतो. तर दुसरीकडे रवी आता म्हणतो की वहिनी अगं तुला काहीतरी सांगायचंय, तू चल ना माझ्या बरोबर. तेव्हा आता मीरा किचनमध्ये काम करत असते आणि रवी बरोबर ती जाते. त्याच वेळी आता निरूपा हे सगळं पाहते आणि म्हणते ही फुलवाली आहे ना, ती तिच्या मर्जीने आजकाल जास्तच वागायला लागली आहे. आता हिच्याकडे बघतेच, हिला अद्दल घडवायला हवी असं म्हणून ती आता मीराच्या विरोधात एक प्लॅन करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.